छोटेसे आंब्याचे माझ्या सोसायटीमध्ये आंब्याचं झाड आहे आणि आज मी जेव्हा ऑफिसला चालले होते ना हे छोटे छोटे आंबे खाली पडले होते. सो मी असा विचार केला की बघूया ह्यांची टेस्ट कशी आहे ते, आणि होपफुली तुम्हाला दिसावं म्हणून मी ही कोय ठेवलेली आहे ह्याच्यामध्ये प्रत्येक आंब्यात. हे बघा, आय डोंट नो तुम्हाला दिसते की नाही. हे बघा, आणि ह्या आंब्याचा इतका छान वास येतोय ना, मस्त छोट्या छोट्या कैऱ्यांचा जसा वास असतो ना, एकदम छान मस्त स्मेल येतोय. हे बघा, इथे पण आहे. सो मी आता हे काढून टाकलं आहे. आणि मला काय वाटतं, माझी आजी ना लहानपणी आम्ही जेव्हा आम्ही लहान होतो ना, तर आमची आजी ना ह्याच्यामध्ये मीठ आणि हळद घालायची. म्हणजे मिठाने आणि थोडा हळदीने. असं कधीच होत नाही की माझ्या हाताने हळद पडली नाही म्हणून. आणि ही हळद आणि मीठ लावलेली कैरी खायची, मस्त लागते. सो आता मी तेच केलं आहे. मस्त हळद आणि माझं फोडणीचं तेल पण तयार झालेलं आहे. सो आता आपण खिचडी खाऊया. ही माझी खिचडी मस्त, त्याच्यावर मी गरमागरम तेल घेतलेलं आहे आणि हे जे तुम्हाला कैरी दाखवली ती. चला तर मग डिनर करूया आता. छोटेसे आंब्याचे माझ्या सोसायटीमध्ये आंब्याचं झाड आहे आणि आज मी जेव्हा ऑफिसला चालले होते ना हे छोटे छोटे आंबे खाली पडले होते. सो मी असा विचार केला की बघूया ह्यांची टेस्ट कशी आहे ते, आणि होपफुली तुम्हाला दिसावं म्हणून मी ही कोय ठेवलेली आहे ह्याच्यामध्ये प्रत्येक आंब्यात. हे बघा, आय डोंट नो तुम्हाला दिसते की नाही. हे बघा, आणि ह्या आंब्याचा इतका छान वास येतोय ना, मस्त छोट्या छोट्या. जेव्हा आम्ही लहान होतो ना, तर आमची आजी ना ह्याच्यामध्ये मीठ आणि हळद घालायची. म्हणजे मिठाने आणि थोडा हळदीने. असं कधीच होत नाही की माझ्या हाताने हळद पडली नाही म्हणून. आणि ही माझी खिचडी मस्त, त्याच्यावर मी गरमागरम तेल घेतलेलं आहे आणि हे जे तुम्हाला कैरी दाखवली ती. चला तर मग डिनर करूया आता.